Hallelujah. हालेलुया. I welcome all of you for this Sunday service. घरावरच्या सभेमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत Let us आहे. close our eyes and look to God this time. यास आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. Lord, we come to your throne of grace this morning. प्रभू, आज सकाळी मी तुझ्या कृपेच्या राजसनाकडे येतो. And Lord, we dedicate our life one more time into your mighty hand. पुन्हा एकदा आमचं जीवन तुझ्या पराक्रमी हातामध्ये आम्ही समर्पण करतो. Thank you, Jesus, for this wonderful day you are adding in our life. प्रभू येशू, आम्ही आभार मानतो हा अद्भुत दिवस आमच्या जीवनाला तू जोडला त्याबद्दल. And Lord, this day we want to worship you and give all the glory, honor and praise to your name. प्रभू, या दिवशी आम्हाला तुझ्या नावाला मान सन्मान गौरव द्यायचा आणि भक्ती करायची आहे. Holy Spirit, we welcome you in this place. पवित्र आत्मा, या ठिकाणी आम्ही तुझं स्वागत करतो. As we're going to worship you and we're going to hear from the word of God this morning. आज सकाळी आम्ही भक्ती करत असताना, देवाच्या वचनातून ऐकत असताना, Lord, help us and guide us according to your will. प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे तू आम्हाला मदत कर, मार्गदर्शन कर. We submit our life and everything into your mighty hand. आमचं जीवन आणि सर्व काय आम्ही तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पण करतो. Thank you, Jesus, for your grace which is new every morning in our life. प्रभू येशू, तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये दररोज आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Help us to glorify your name. तुझ्या नावाचं गौरव करण्याकरिता आम्हाला तू In सहाय्य Jesus' कर. mighty name we pray. येशूच्या पराक्रमी नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now we're going to have Bible reading in Marathi and in English. आता बायबलचं वचन वाचण्यात येईल मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. स्तोत्रसंहिता याचा 27 अध्याय मी आपल्यासाठी वाचत आहे. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू? दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच खाऊन पडले. सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले, तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला, तरीही मी हिंमत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोरूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील, मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवील, तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैऱ्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करेन, मी गायनवादन करेन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक, माझे दर्शन घ्या. असे तू म्हटले तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे परमेश्वरा, उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या आईबापांनी मला सोडिले, तरी परमेश्वर मला जवळ करेल. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपू नको, कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फुतकार टाकणारे माझ्यावर उठले आहेत. या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिंमत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. प्रभू, वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद पाठव. Psalm 27. The Lord is my light and my salvation. Whom shall I fear? The Lord is the stronghold of my life. Of whom shall I be afraid? When evildoers assail me to devour my flesh, my adversaries and foes, they shall stumble and fall. Though an army encamp against me, my heart shall not fear. Though war rise up against me, yet I will be confident. One thing I have asked of the Lord, that will I seek after, to live in the house of the Lord all the days of my life, to behold the beauty of the Lord and to inquire in his temple. For he will hide me in his shelter in the day of trouble. He will conceal me under the cover of his tent. He will set me high on a rock. Now my head is lifted up above my enemies all around me, and I will offer in his tent sacrifices with shouts of joy. I will sing and make melody to the Lord. Hear, O Lord, when I cry aloud. Be gracious to me and answer me. Come,
My heart says, seek his face. Your face, Lord, do I seek. Do not hide your face from me. Do not turn your servant away in anger. You who have been my help, do not cast me off. Do not forsake me. O God of my salvation, if my father and mother forsake me, the Lord will take me up. Teach me your ways, O Lord, and lead me on a level path because of my enemies. Do not give me up to the will of my adversaries, for false witnesses have risen against me, and they are breathing out violence. I believe that I shall see the goodness of the Lord in the land of the living. Wait for the Lord, be strong, and let your heart take courage. Wait for the Lord. May God bless this reading. Hallelujah. हालेलुया. How wonderful to know that God is our salvation and He's our light. आणि किती अद्भुत आहे माहिती करून घेण्याकरिता परमेश्वर आपलं तारण आणि प्रकाश The आहे. psalmist says that he's asking one thing from one wish from God that he may dwell in the house of the Lord. आणि स्तोत्रकर्ता म्हणता परमेश्वरा मी तुझ्याकडून एकच वरदान मागतो जेणेकरून मी तुझ्या घरामध्ये वस्ती करेन. It's wonderful and it's beautiful thing that we may dwell in the house of God. आणि किती अद्भुत आणि सुंदर गोष्ट आहे की आपण परमेश्वराच्या घरामध्ये वस्ती करू. And to know how great is our God. आणि हे माहिती करून घेण्याकरिता की आपला परमेश्वर किती थोर महान आहे. Many times people wants to show how great they are. पुष्कळशा लोकांना आवडतं दाखवण्याकरिता की ते किती थोर किंवा महान आहे. But this morning I want to encourage you. पण आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Just come to Him. त्याच्याकडे या. He will show you how great He is. तो दाखवून देईल की तो किती थोर महान आहे. Because His name is above everything and above all. कारण त्याचं नाव सर्वहून श्रेष्ठ आहे आणि सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. So let's come to Him and say, Lord, I want to humble myself before you this morning. प्रभूकडे येऊया आणि म्हणूया प्रभू आज सकाळी मी स्वतःला तुझ्या पुढे लीन नम्र करतो. I want to dedicate my life into your mighty hand. माझं जीवन मला तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पण करायचं Have आहे. your will in me. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण Thank you, कर. Jesus. धन्यवाद येशू. Because you are great and worthy to be praised. कारण तू थोर आहे आणि स्तुतीस योग्य आहे. So let us close our eyes डोळे बंद करूया. and just bow before Him this morning. त्याच्या पुढे नतमस्तक आज सकाळी होऊया. Because only He can understand everything of your life. कारण केवळ तोच आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट समजू शकतो. Thank you, Jesus. प्रभू येशू धन्यवाद. Thank you, Lord. प्रभू We धन्यवाद. worship you, God. आम्ही तुझी उपासना We भक्ती give all the करतो. glory, honor, and praise to your name. तुझ्या नावाला सर्व मान सन्मान गौरव देतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord, for your grace upon our life. प्रभू तुझी कृपा आमच्या जीवनावरती आहे याबद्दल तुझे आभार मानतो. Thank you, God. प्रभू धन्यवाद. Love you, Jesus. येशू आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. You're the name above all names. You are worthy of our praise. And my heart will sing, how great is our God.
राजा प्रभूचा We give all the प्रभू glory, honor, and praise to your name. सर्व मान सन्मान गौरव तुला देतो. Whom is the God? तू है प्रभु हमारा खुदा. You're the name above all names. You are worthy of all praise. And my heart will sing how great is our God. You're the name above everything, God. You're the name above all names. You are worthy of all praise. And my heart will sing how great is our God. Great is our God. Sing with me, how great is our God. All men sing, how great is our God. Hallelujah. Let us give clap offering unto King of Kings and Lord of Lords. राजांचा राजा प्रभूचा प्रभू याला टाळ्यांचा अर्पण Because He is करूया. above everything and above everyone. आणि सर्वांवरती आणि सर्वापेक्षा तो श्रेष्ठ आहे. And He is good and He's good all the time. तो चांगला आहे आणि सर्वदा चांगला आहे. Hallelujah. हालेलुया. So let us sing this wonderful song this time. यावेळेस हे सुंदर गीत गाऊया. Marathi hymn from Upasana Sangeet, song number 126. उपासना संगीत मधून गीत क्रमांक 126. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी.
असा देवाकडून येतो. And every day when we trust in the Lord, दररोज ज्यावेळेस आपण परमेश्वराला ते विसंबून राहतो, we अवलंबून came to know राहतो. that He is our Jehovah Jireh. आणि आपल्याला माहिती पडतं तो आपला युवा एरिया आहे. He is our provider. तो आपला गरजांचा पुरवठा करणारा And आहे. many times we need to sing a new song to Him to say that we trust in Him. आणि पुष्कळ अजून नवीन गीत गायला पाहिजे. आपण हे सांगण्याकरिता प्रभू आम्ही तुझ्यावरती विसंबून आहोत. In each and every situation, when we decide to praise and glorify His name, प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण निर्णय घेतो, आपण त्याच्या नावाचा गौरव करणार आहे, त्याच्या नावाची स्तुती करणार आहोत. every strongholds come down. आणि प्रत्येक तटबंदी तुटले And जातात. victory belongs to our Jesus Christ. आणि आपला विजय प्रभू येशू ख्रिस्ताचा And आहे. we are victorious in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावाने आपण विजयी आहोत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. So let Hallelujah. us sing this wonderful song that says, Jehovah Jireh is my provider, and I'm going to sing a new song to Him and praise Him. आणि आपण हे नवीन गीत गाऊया आणि म्हणू की यहोवा एरिया माझा पुरवठा करणारा इंग्रजी मधून. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me, for me, for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. My God shall supply all my needs according to His riches and glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me, for me, for me. Jehovah Jireh, my provider, His grace my God shall supply all my needs. My God shall supply all my needs according to His riches and glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. I will celebrate, sing unto the Lord. I will sing to Him a new song. I will celebrate, sing unto the Lord. I will sing to Him a new song. And I will praise Him. I will sing to Him a new song. And I will praise Him. I will sing to Him a new song. Sing hallelujah, 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 hallelujah. Sing hallelujah, 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 hallelujah. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord of the earth. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord of the earth together. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord of the earth. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord of the earth. The Lord is great and greatly to be praised. The Lord is great and greatly to be praised. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me, for me, for me. Jehovah Jireh, my provider, His grace is sufficient for me. My God shall supply all my needs according to His riches and glory. He will give His angels charge over me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me, for me, for me. Jehovah Jireh cares for me. Hallelujah. Let us give big clap offering unto Jesus. येशूला आपण टाळ्याचं अर्पण Wherever करूया. you are, जिथे तुम्ही आहात just give Him praise. त्याला स्तुती द्या. Because how wonderful to know that He charged His angels over us अरे to किती protect us. अद्भुत माहिती करून घेण्याकरिता की तो देवदूत आपल्यासाठी रक्षणासाठी देतो. Many times we feel helpless in our life, पुष्कळ वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण असहाय्य झालो आहोत. but in Psalms 121 and verse 1 it says, स्तोत्रसंहिता 121:1 मध्ये म्हटलं आहे, I lift my eyes unto the hill. Where does my help come from?
मी त्या पर्वताकडे आपली दृष्टी करतो जिथून मला सहाय्य येतं. My helps come from the Lord who is the maker of heaven and earth. स्वर्ग पृथ्वीचा निर्माण करता देव, त्याच्याकडून मला सहाय्य मिळतं. Just tell to yourself that your helps come from the Lord. आणि स्वतःला सांगा की तुमची मदत किंवा तुम्हाला सहाय्य प्रभूकडून Don't येतं. run here and there to seek the help from people. आणि इकडे तिकडे धावत बसू नका की लोकांकडून तुम्हाला सहाय्य किंवा मदत मिळेल. Because God has won the victory for you and for me on the cross of Calvary. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी कॅल्वरीच्या वधस्तंभावर तो विजय मिळवला So आहे. whenever you feel helpless in your life, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीवनात असं वाटतं की तुम्ही असहाय्य झाला आहात, just look to that cross and say, Lord, I receive your victory in my life. आणि त्या वधस्तंभाकडे पहा आणि म्हणा, प्रभू तुझा विजय माझ्या जीवनामध्ये मी And स्वीकारतो. always praise the name of Jesus in every situation. Say that I'm going to lift your name on high, आणि Father प्रत्येक God. परिस्थितीमध्ये तुम्ही येशूचं नाव उंचवा आणि म्हणा, प्रभू मी तुझी स्तुती प्रत्येक परिस्थितीमध्ये करेल. Because He is the Lord of hosts and He is with us. तो सेनाधीश परमेश्वर आहे, तो आपल्या बरोबर आहे. So let us sing this wonderful song and glorify the name of God and say, Lord, I looked unto the hill, but my helps come from you. हे अद्भुत गीत गावे आणि म्हणून, प्रभू मी त्या पर्वताकडे पाहतो जिथून मला मदत किंवा सहाय्य मिळत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah, hallelujah, we magnify your name. Hallelujah, hallelujah, we sing. Hallelujah, hallelujah, we magnify your name. Hallelujah, hallelujah, we sing. Hallelujah, स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सदा मैं स्तुति करूँगा और सदा उसे याद करूँगा. सदा मैं स्तुति करूँगा और सदा उसे याद करूँगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर यीशु के लिए जीऊँगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर यीशु के लिए जीऊँगा. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. सब मिलकर हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. लाजर को जिसने जिलाया,
हालेलुया प्रभु की जय. Let's lift our hands and say, Lord, I'm here to worship you this morning. आपले भाऊ बरोबर आणि म्हणूया प्रभू आज सकाळी या ठिकाणी मी आहे तुझी भक्ती करण्याकरिता Because you're the King of my life. आणि माझ्या जीवनाचा राजा तू आहे. And I dedicate my life into your mighty hand this morning. आज सकाळी माझं जीवन तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पण करत आहे. Hallelujah. Oh, hallelujah. Hallelujah. प्रभु की जय. Oh, hallelujah. प्रभु की जय. Oh, hallelujah. 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 प्रभु की जय. Thank you, Jesus. प्रभू येशू धन्यवाद. Yes, Lord, we come to you होय प्रभू आम्ही तुझ्याकडे येतो and we lift our eyes to you, Father, Lord, this morning. प्रभू पिता परमेश्वर आज सकाळी आमचे डोळे आम्ही तुझ्याकडे लावतो And उंच Lord, thank करतो. you because our help come from you. आभार मानतो प्रभू आमचं सहाय्य मदत तुझ्याकडून येते. So, Lord, we look to you this morning, प्रभू Father आज God. सकाळी पिता परमेश्वर आम्ही तुझ्याकडे पाहतो. Whatever the problems we are facing, whatever the sickness we are going through, कोणत्याही समस्येला संकटाला आम्ही तोंड देत असू कोणत्या आजारातून आम्ही जात in असू all this situation, we'll look to you, Father God. पिता परमेश्वर या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्याकडे पाहतो. Because we know and we trust that there is nobody like you. प्रभू आम्हाला माहिती आहे आणि आम्ही तुझ्यावरती भरोसा ठेवतो की तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. Thank you, Lord, for your love for us. पिता परमेश्वर जी प्रीती आमच्यासाठी आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. We were dying in our sins, Father God. पिता परमेश्वर आमच्या पापामध्ये आम्ही मरत होतो. The greatest gift that you have given us, that is your salvation. सर्वात थोर आणि महान देणगी तू आम्हाला दिली ते म्हणजे तारण. Thank you, Lord, for saving our life. प्रभू आभार मानतो की आमच्या जीवनाला तू वाचवलं किंवा तारण दिलं आहे. Thank you, Jesus, because we are alive this morning. प्रभू येशू आम्ही आभार मानतो आज सकाळी आम्ही जिवंत आहोत. Thank you, Lord, for your protection over our life, प्रभू Father आमच्या God. जीवनावर तुझं संरक्षण आहे याबद्दल आम्ही तुला आभार Thank you, मानतो. Spirit of God, because you are with us, देवाच्या आत्म्या आम्ही आभार मानतो कारण तू आमच्या helping बरोबर us आहे. and guiding us in everything. प्रत्येक गोष्टीमध्ये तू आम्हाला मदत करत आहे मार्गदर्शन करत आहे. How wonderful to worship you, God. पिता परमेश्वर किती अद्भुत आहे की आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Wherever you are worshiping right now, या क्षणी जिथे कुठे तुम्ही आहात प्रभूची Just भक्ती close your उपासना करत eyes. आहात डोळे बंद करा and say, Lord, I'm here. म्हणा प्रभू मी ते आहे I humble myself before you, तुझ्या पुढे मी स्वतःला नम्र करत आहे. because my helps come from you, Father God. पिता परमेश्वर कारण माझी मदत तुझ्याकडून येते माझं You are सहाय्य the maker तुझ्याकडून of येतं. heaven and earth. स्वर्ग पृथ्वीचा तू निर्माण करता. Thank you, Jesus, वेश आभार because मानतो. your goodness and your faithfulness in our life. तुझं विश्वास पण आमच्या जीवनामध्ये आहे त्याबद्दल तुझे उपकार मानतो. Just lift our hands यावेळेस आपले बाहू वर हात वर and करूया tell him there is no one like you. आणि त्याला म्हणूया प्रभू तुझ्यासारखं दुसरं कोणी Because नाही. what he has done for you, nobody can do it. कारण जे त्याने तुमच्यासाठी केलंय इतर कोणीही तुमच्यासाठी करू शकत You're नाही. already taken care. तुमच्या अगोदरच त्यांनी काळजी घेतली आहे. So just thank him त्याचे आभार मानूया. and praise his holy name. त्याच्या पवित्र नावाची स्तुती Lord, we करूया. worship you. प्रभू आम्ही तुझी We भक्ती give all the करतो. glory, honor, and praise. सर्वमान सन्मान गौरव Thank स्तुती you, तुला Spirit of देतो. God, for your presence this morning. देवाच्या आत्मा तू आमच्यामध्ये उपस्थित आहे तुझे आभार मानतो. you, Jesus. धन्यवाद येशू. Worship you. तुझी उपासना भक्ती करतो. तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुम सा कोई तुम सा कोई नहीं, यीशु मसीह, तुम सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं.
आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी भक्ती करतो. यीशु सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं. यीशु सजदा करूं, सजदा करूं, सजदा आइए अपने हाथ ऊपर All raise our hands. और कहें परमेश्वर Bless the Lord. तेरे नाम को हम आज ऊंचा उठाते हैं. We lift your name high up. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Because your name is above everything, Lord. कारण तुझं नाव सर्व नावाने श्रेष्ठ आहे. And you are greatly to be praised. प्रभू तू थोर आहेस, तुझी स्तुती King of करण्यास तू kings and योग्य the Lord आहे. of lords. Almighty God. तू सर्वसमर्थवान देव. सजदा करूं यीशु मैं सजदा करूं सजदा करूं सजदा करूं यीशु मैं सजदा करूं सजदा सजदा करूं. Thank you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, Spirit of God, for your presence. देवाच्या आत्म्या तू आम्हामध्ये उपस्थित आहे त्याबद्दल तुझे आभार We मानतो. just lift your name on high, Father God. पिता परमेश्वर आम्ही तुझं नाव उंचावतो You're the name above everything, कारण तू सर्व नावावरून श्रेष्ठ नाव आहे. Almighty God. सर्वसमर्थवान देव. We give all the glory, honor, and praise to you, Jesus. प्रभू येशू सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो. Thank you, Lord, for your grace upon our life. प्रभू तुझी कृपा आमच्या जीवनावरती आहे याबद्दल आम्ही आभार मानतो. How wonderful to know that you love us. किती अद्भुत आहे हे माहीत करून घेण्याकरिता की तू आमच्यावर प्रीती करतो. How wonderful to be in your presence, Father God. पिता परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असणं हे किती अद्भुत आहे. And how wonderful to trust you in every situation. किती अद्भुत आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्यावरती भरोसा ठेवू Because we शकतो. know that our helps come from you, Father God, पिता परमेश्वरा कारण आम्हाला माहिती आहे की आमचं सहाय्य मदत who तुझ्याकडून is maker येते. of heaven and earth. जो स्वर्ग पृथ्वीचा निर्माण करता. Thank you, Jesus. प्रभू येशू Lord, धन्यवाद. we just give all the glory, honor, and praise to your name. प्रभू येशूच्या नावाला सर्व मान सन्मान गौरव आम्ही Thank you, देतो. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. येशूच्या In नावाने. Jesus' name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. And
as we are in the presence of the Almighty God, सर्वसमर्थान देवाच्या उपस्थितीमध्ये आपण असताना let's praise God because He answers our prayers. देवाची आपण स्तुती करूया कारण देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. And let's thank God that as we prayed for Brother Amit Patol's daughter Sonia, who was sick, God has healed her. परमेश्वराचे आभार मानूया ब्रदर अमित पाटोळे यांच्या कन्यासाठी आपण प्रार्थना केली होती. परमेश्वराने त्यांना बरं केलं आहे, त्याबद्दल त्याचे आभार मानूया. Let's pray for the bereaved family of Sabre as Reverend Timbak Sabre, pastor of Bethel Church, Manmad, went to be with the Lord. Let's pray that God may comfort their family and the church. आपण प्रार्थना करूया जे दुःखित कुटुंब आहे साबळे यांच्याकरिता. रेव्हरंड तिंबक साबळे हे बेथल चर्च मनमाळचे पाळक होते, ते प्रभूकडे गेले आहेत. प्रार्थना करूया त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या चर्चसाठी की परमेश्वराने त्यांचं सांत्वन करावं. Let's also pray for the bereaved family of Dube as Sister Nirmala Dube, mother of Brother Ajit Dube of our church, went to be with the Lord. आपण प्रार्थना करूया जे दुःखित कुटुंब आहे दुबे यांच्याकरिता. सिस्टर निर्मला दुबे जी आई आहे ब्रदर अजित दुबे यांची, ते प्रभूकडे गेले आहेत. Let's pray for Brother Vinod Uppur from our church that God will help him to get a job. आपण प्रार्थना करूया ब्रदर विनोद इपूर यांच्याकरिता की त्यांना नोकरी मिळावी. Let's pray for God's blessing on Sister Zinal, who is the sister of Sister Namrata from Akola. प्रार्थना करूया सिस्टर जिनल करिता परमेश्वराने त्यांना आशीर्वादित करावं. त्या सिस्टर नम्रता जाकोलामध्ये राहतात, त्यांची बहीण आहे. So church, let's come together in one faith and call upon the name of the Lord with Reverend S.G. Corey as he comes and leads us into prayer. मंडळी आपण आपला विश्वास एक करूया. रेव्हरंड एस जी कोळे येऊन प्रार्थनेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असताना, प्रार्थना करत असताना. आपण प्रार्थना करूया. लेट अस प्रे. सर्वसमर्थ थोर आणि कृपा प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, शान धन्यवाद देतो. हेवनली फादर, वी प्रेज यू, वी थँक यू फॉर युअर नेम. आजच्या सकाळच्या वेळेला आम्ही तुझ्या चरणाशी आलो असताना तू आमचं सहाय्य कर, आमची क्षमा कर. As in this morning time we have come to your throne, we pray that you help us and you guide us. पुन्हा एकदा तू आम्हाला हे दाखवून दिलास की तू आमच्या बरोबर आहेस. Once again you have shown that you are with us. आजच्या भक्तीमध्ये तू आमच्या बरोबर होतास You are present in the worship आणि येथून पुढेही तू आमच्या बरोबर असशील. and we know you will be there with us. आम्ही तुझी स्तुती करतो, शान धन्यवाद देतो. We praise your name, we thank your name. प्रिय प्रभू, ज्या विनंत्या या ठिकाणी सादर करण्यात आल्या आहेत Whatever request has been made here, we pray Heavenly Father. त्या आम्ही तुझ्या हाती सोपवतो. We give into your hand. प्रभू, त्या प्रत्येकाची प्रार्थना तू ऐकलीस, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. Lord, we thank you that you have heard each and everyone's prayer. तू आमच्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर You are आहेस. the God who hears our prayer. आमच्या सर्व गरजा तू जाणतोस. You know all our needs. ज्या ज्या वेळेला आम्ही तुझी धावा करतो त्या त्या वेळेला तू आमची प्रार्थना Whenever ऐकतोस. we call upon your name, always you have answered our prayer. प्रभू, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की जे आजारी आहेत, दुखणं आहेत, अशांना तू स्पर्श करावास, त्यांना आरोग्य द्यावंस, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना Once करतो. again we pray today, Lord, those who are sick, Lord God, those who need your touch, right now you touch them. ज्यांची नावं घेऊन पैदू विनंती करण्यात आली आहे, अशा प्रत्येकाने तू स्पर्श कर. Whose names are taken, Lord God, and they have requested for prayer, we pray right now you touch them. त्यांच्यामधल्या असल्या सर्व व्याधींना आम्ही येशूच्या नावात घालून देत आहोत. We rebuke all the sickness which is there in their body. सर्व व्याधी येशूच्या नावात त्यांच्यामधून निघून जाऊ दे. All the sickness right now we rebuke you from their body. प्रभू, ज्यांच्यावरती तू अधिक प्रीती केली आहेस आणि ज्यांना तू आपल्या जवळ घेतला आहेस, Lord, you have loved them and you have taken them close to you. त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही तुझ्याकडे विशेष प्रार्थना We करतो. pray for all the family members. मानवी दृष्टीने ते दुःखित आहेत, As a human being, Lord, they are sad. परंतु प्रभू तू त्यांच्यावर आहेस. But God, you are with them. तू त्यांचं सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. Lord, you help them and you guide them. तू त्यांचं सांत्वन कर. Lord, you comfort them. यासाठी की तू येशील त्यावेळेला आमच्या प्रियजनाची भेट तू घालून देणार Lord, आहेस. when you will come, we are going to meet all our dear ones. इथून पुढेही तू आमचं सहाय्य कर. ज्या विनंत्या मानण्यात आल्या आहेत, त्या विषयाने तू मान्य करून घे. Lord, you lead us in whatever prayer we have prayed and requested you, you answer our prayer. इथून पुढेही तू आमचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर, तुझं गौरव दे. Lord, you be the leader and guide and let your name be glorified. आजचं वचन देखील तू आशीर्वादित होऊ दे. Lord, we pray, bless the word which is going to come from a servant. तू आमच्याशी बोलावंस अशी मी तुझ्याकडे प्रार्थना Lord, we करतो. pray that you speak to us. आज अशा ही स्थितीत जिथे कुठे आम्ही आहोत त्या प्रत्येक ठिकाणी तू मला आशीर्वादित करीत आहेस, त्याबद्दल आमची स्तुती करतो. Wherever we are, Lord, we thank you that you are blessing us and we praise your name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागितले आहे म्हणून तू स्वीकार. We ask all this thing in the name of our Lord and Savior Jesus Christ. आमेन. Amen. आमेन. Amen. यावेळेला आपण दान अर्पण घेणार आहोत. We are going to take the offering. आपले दशांश आणि अर्पणे आपण यावेळेला प्रभूला देणार आहोत. We are going to give our tithes and offering unto the Lord. प्रभूची स्तुती देण्याच्या द्वारे करूया. We are going to praise the Lord by giving. यावेळेला क्वायर पुढे येऊन आपल्याला मार्गदर्शन. Choir will come and lead us in the song.
पर्व है। मृत्यु दंड से क्या है जिसे हमें बख्श मिले, इस घर को उसकी तलाश है। सामर्थ तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया। सामर्थ तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया। सामर्थ तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया। सामर्थ तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया। I greet you all in the name of the Lord Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या नावात मी आपल्या सर्वांचं अभिवादन करतो. It is so wonderful to be in the presence of the Lord. देवाच्या सानिध्यामध्ये असणं किती अद्भुत आहे. No matter where we are, आम्ही कुठेही असो, but if we are deciding to be in the presence of the Lord can be anywhere. परंतु जर आम्ही निश्चय घेतला की आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहू, तर देवाचं सानिध्य आपल्याला कुठेही जाणू शकतं. As we have been looking from the life of Abraham, अब्राहमाच्या जीवनातून आपण पाहत असताना that God said to him, I will bless you and I will make and you will become a blessing to others. देव अब्राहमाला म्हटला की मी तुला आशीर्वाद करेन आणि तुला अनेकांसाठी आशीर्वाद करेन. In other words, unless and until God blesses us, दुसऱ्या शब्दामध्ये जोपर्यंत देव आम्हाला आशीर्वाद करत नाही, we cannot become blessing to others. आम्ही इतरांसाठी आशीर्वादित होऊ शकत नाही. Therefore, in Philippians chapter 2 verse 5, म्हणून फिलिप्पी 2:5 मध्ये म्हटलं आहे, Paul said, let this mind of Christ be in you. अशी जी चित्तवृत्ती जी ख्रिस्तामध्ये होती ती तुमच्यामध्ये असो. So we have been looking into the mind of Christ देवाच्या ख्रिस्ताच्या मनाबद्दल आपण पाहत आहोत and we try to understand that how Christ was totally man and God. आणि आपण समजण्याचा प्रयत्न करत आहोत कशा प्रकारे येशू ख्रिस्त पूर्णपणे देव होता आणि पूर्णपणे मनुष्य होता. Very purpose of Christ coming on the face of the earth येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीतलावर येण्याचा उद्देश जो आहे is to bless whole humanity, संपूर्ण मानव जातीला आशीर्वादित करण्यासाठी, is to destroy the works of the devil, सैतानाच्या कृत्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी, is to die for whole humanity, संपूर्ण मानव जातीसाठी प्राण देण्यासाठी, is to take the sins of the whole world upon himself संपूर्ण विश्वास पाप स्वतःवर घेण्यासाठी, and die on the cross वधस्तंभावर मरण्यासाठी and release the eternal life to us, those who will believe upon him. आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवन मोकळं करण्यासाठी. So we, those who accept Jesus Christ, म्हणून आम्ही जे येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, those who we think that we belong to Lord Jesus Christ, जे आम्ही म्हणतो की आम्ही ख्रिस्ताचे आहोत, Bible says your life and my life is not ordinary. पवित्र शास्त्र सांगतं की आमचं जीवन हे साधारण नाही. And we have to recognize this. आणि आम्हाला हे ओळखलं पाहिजे. In order to understand that, हे समजण्यासाठी we try to find the life of Jesus Christ as a human person. येशू ख्रिस्त मानव याना तरी कसा जगला हे आपण पाहूया. And we have already seen so many things about his human life. आणि येशू ख्रिस्ताच्या मानवी जीवनाबद्दल पुष्कळ काही गोष्टी आपण पाहिल्या. And whatever we have studied till now आणि आतापर्यंत जे काही आपण अभ्यास केला has आहे given us understanding that we cannot live normal life. याद्वारे आम्हाला हे समजलं आहे की आम्ही साधारण जीवन जगू शकत नाही. Our life has to be filled with extraordinary power of God.
आपलं जीवन हे देवाच्या असाधारण सामर्थ्याने भरलं पाहिजे. As Jesus Christ lived a total human life, ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने पूर्ण मनुष्य म्हणून या पृथ्वीवर जगला and yet he became victorious to on every trial that he faced. तरी तो प्रत्येक परीक्षेमध्ये विजयशाली ठरला. Every temptation came across him. प्रत्येक परीक्षा जी त्याच्या समोर आली, Every words against him that came upon his ears. जे शब्द त्याच्या विरोधात होते त्याच्या कानावर पडले, Every action that was done to insult him. त्याचा अपमान करण्यासाठी प्रत्येक केलेली कृती, He did not respond as a normal, natural person. सर्वसाधारण व्यक्ती म्हणून त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. We, natural people, आम्ही सर्वसाधारण लोक, we respond as tit for tat. आम्ही जसाच तसंच प्रतिसाद देतो. This is what has been taught to us from the childhood. हेच आम्हाला लहानपणापासून शिकवण्यात आले आहे. This is what we experience from people around us. आमच्या भोवतीतील लोकांकडून हेच आम्हाला अनुभव मिळाला आहे. But Jesus Christ's life, परंतु येशू ख्रिस्ताचं जीवन, though he was total human, जरी तो पूर्णपणे मनुष्य होता, he totally depended upon the supernatural power of God through the Holy Spirit. तरी येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे देवाच्या अलौकिक सामर्थ्यावर अवलंबून राहिला. That's why we think about Jesus Christ म्हणून आम्ही येशू ख्रिस्ताबद्दल विचार करतो. not like others think. इतर जसे विचार करतात तसं नाही. Others think that Jesus Christ as God, इतर लोक येशू ख्रिस्ताबद्दल देव म्हणून फक्त विचार करतात, and when they think God, आणि ज्यावेळेस ते त्याला देव म्हणून फक्त they विचार put करतात, distance between themselves and Jesus Christ. ते स्वतःमध्ये आणि येशू ख्रिस्तामध्ये अंतर निर्माण करतात, As other people of the world do for their God. इतर जगिक लोक जे त्यांच्या दैवतांबद्दल जसं विचार करतात तसंच. So we have been chosen by Jesus Christ, आणि आम्हाला येशू ख्रिस्ताने निवडलं आहे. and Jesus Christ said, I will build my church, येशू ख्रिस्त म्हटलं की मी माझी मंडळी रचेन and the gates of hell shall not prevail against it. आणि अधोलोकाच्या द्वाराच्या त्यापुढे काहीच चालणार नाही. So what is happening today? मग आज काय घडत आहे? Is church victorious? आज मंडळी विजयशाली आहे का? Is Christian person victorious? ख्रिस्ती व्यक्ती विजयशाली आहे का? Or we are living a defeated life? का आम्ही पराजित जीवन जगत आहोत? Because the gates of hell have already consumed us. कारण का अधोलोकाच्या द्वाराने आम्हाला अगोदरच भस्म केला आहे. Why? का? Because we have left our connection with the Lord Jesus Christ. कारण आम्ही देवासंती आमचा संपर्क तोडला आहे. And as long as we live away from Jesus आणि Christ, जोपर्यंत आपण येशू ख्रिस्तापासून दूर जगतो, gates of hell will try to consume us. अधोलोकाचे द्वार आम्हाला भस्म करण्याचा प्रयत्न करतील. But the moment we recognize Jesus Christ as our Lord, Savior, परंतु ज्या क्षणी आम्ही येशू ख्रिस्ताला आमचा प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखतो and allow Him to work in our life, आणि त्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी भाव देतो, Jesus said, येशूने म्हटले, it is better for me to go away from you. तुमच्यापासून जाणं तुमच्या हितासाठी आहे. When I go, I'll request to the Father, मी गेल्यानंतर पित्याकडे विनंती करेल and Father will send the Holy Spirit, आणि पिता पवित्र आत्मा पाठवेल, who will be with you जो तुमच्या संगती असेल and who will be in you. आणि जो तुमच्या मध्ये असेल. So when we have the Holy Spirit, आणि ज्यावेळेस आमच्यामध्ये येशू पवित्र आत्मा आहे, we have the supernatural power, आमच्याकडे अलौकिक सामर्थ्य आहे, and our whole dependence is upon the Word of God as directed by the Holy Spirit. आणि मग आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आमचा पूर्ण भरोसा देवाच्या वचनावर आहे. And that's why we have to learn to activate ourselves in the supernatural power so that we can also become a blessing to others as Jesus Christ has become a blessing to others. म्हणून आम्ही पवित्र आत्म्याच्या अलौकिक सामर्थ्यामध्ये कार्यरत होण्याचं शिकलं पाहिजे, जेणेकरून आम्ही आश्रयित होऊ आणि इतरांना आश्रयित होऊ. Church, there is no other plan of God to save this world. मंडळी, देवाची या जगाची उद्धार करण्यासाठी दुसरा पर्यायी योजना नाही. In beginning, God chose children of Israel. सुरुवातीला इस्रायल लोकांना देवा निवडला आहे, They failed. ते अपयशी ठरले, They could not become the true witness of the Almighty God. ते सर्वसमर्थ देवाचे खरे साक्षीदार होऊ शकले नाही. And then Jesus came. मग येशू आला, And then He died on the cross for your sins and my sins. मग येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी वधस्तंभावर मरण He has पावला. given the responsibility to the church. त्यांनी मंडळीला जबाबदारी दिली आहे. And He said, I will build my church. येशूने म्हटलंय, मी माझी मंडळी रचेन. So you and I are going to be built
by the Lord Jesus Christ. तुम्ही आणि मी आम्ही येशू ख्रिस्ताद्वारे रचले जाणार To आहोत. whom God builds, ज्याला देव बांधतो, to whom Christ builds, ज्याला ख्रिस्त बांधतो, to whom the work of the Holy Spirit is active, ज्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य कार्यरत होतं, they have no other choice but to become blessing to others. त्यांना दुसरा पर्याय नाही, परंतु त्यांना इतरांसाठी आश्रय झालंच पाहिजे. That's why the word of God says म्हणून देवाचं वचन सांगतं in Gospel of Luke chapter 2 verse 52, लूक कृष्ण वर्तमानाचा दुसरा अध्याय वचन 52, Jesus Christ has grown up in the wisdom and the grace of man and God. येशू ख्रिस्त शरीराने, ज्ञानाने आणि देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढला. So he needed to grow. त्याला वाढण्याची गरज होती. He needed to grow even though he was the son of God. जरी तो देवाचा पुत्र होता तरी त्याला वाढण्याची गरज होती. He needed to grow in the knowledge and stature of the God Almighty in the relationship with man and God. आणि मनुष्य आणि देवाच्या संपर्कामध्ये त्याला देवाच्या कृपेमध्ये आणि ज्ञानामध्ये वाढलं पाहिजे होतं. Therefore, his disciple Peter advises us in 2 Peter chapter 3 verse 18. आणि म्हणून येशूचा शिष्य पेत्र हा दुसरे पेत्र तिसरा अध्याय वचन 18 मध्ये आपल्याला उत्तेजित देतो. And he says, but grow in grace and in the knowledge of our Lord and Savior Jesus Christ. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. He is encouraging church to grow. पेत्र मंडळीला उत्तेजित करत आहे वाढण्यासाठी. As Jesus Christ grew in the stature and the knowledge of God, ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त शरीराने ज्ञानाने वाढत गेला, so we must, how much more we need to grow in our grace of God. मग आम्हाला कितीतरी अधिकरित्या देवाच्या कृपेमध्ये वाढलं पाहिजे. In 1 Peter chapter 1 verse 23, the word of God says, पहिले पेत्र 1:23 मध्ये देवाचं वचन सांगतं, being born again, not of corruptible seed, but of incorruptible by the word of God, which liveth and abideth forever. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. When we say, I am born again, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की माझा पुनर्जन्म झाला आहे, when we accepted Jesus Christ as our personal Savior, ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारण म्हणून स्वीकारतो, when we accepted Jesus Christ as our Lord, ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला आमचा प्रभू म्हणून स्वीकारतो, as He grew in the ज्याप्रमाणे- knowledge and stature, ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त शरीराने आणि ज्ञानाने वाढत गेला, we need to grow in the Word of God, आम्हाला देखील देवाच्या वचनामध्ये वाढलं पाहिजे. because we are born not of the corruptible seed, but incorruptible seed, which is the Word of God. कारण का आमचा जन्म नाशवंत बीजापासून नाही परंतु अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या शब्दापासून आपला जन्म झाला So the आहे. Word of God is to bless others. देवाचं वचन इतरांना आश्रयित करण्यासाठी आहे. In James chapter 1 verse 18, the Word of God says, याकोब 1:18 मध्ये देवाचं वचन सांगतं, James chapter 1 verse 18, याकोब 1:18 मध्ये देवाचं वचन सांगतं, of his own will begat he us with the word of truth, that we should be a kind of first fruits of his creatures. आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला. We are expected to become fruit, आम्हाला फळद्रूप होण्याची अपेक्षा केली जाते. and fruit cannot come unless the tree grows. जोपर्यंत झाड वाढत नाही तोपर्यंत फळ येऊ शकत नाही. So, and when tree bears fruit, ज्यावेळेस झाडाला फळ येतं it is always for others. ते फळ इतरांसाठी आहे. Fruit will bless others. फळ इतरांना आश्रयित करेल. That's why we as a म्हणून आम्ही ख्रिस्ती आहे त्याने those who claim that Jesus Christ is our Lord, जे म्हणतात की स्वतः येशू ख्रिस्त आमचा प्रभू आहे, God, Jesus Christ has chosen us to become a hope of the world. येशू ख्रिस्ताने आम्हाला जगाची आशा म्हणून निवडला आहे. We have to become hope in the world, आम्हाला ह्या जगाची आशा व्हायचं आहे. because whole world is going for destruction. कारण का संपूर्ण जग हे उद्ध्वस्तकडे चाललं आहे. As we are facing corona pandemic, कोरोना प्रादुर्भावाला आपण तोंड देत असताना whole world is gripped with this
pandemic, संपूर्ण जग हे करोनाच्या प्रादुर्भावामध्ये सापडलेलं आहे. God has chosen church to be strong. देवाने मंडळीला भक्कम उभं राहण्यासाठी निवडलं आहे. God has chosen church to pray. देवाने मंडळीला प्रार्थना करण्यासाठी निवडलं आहे. God has chosen church, that church would grow in the stature, knowledge, and the grace and mercy of God. देवाने मंडळीला शरीराने ज्ञानाने देवाच्या मनुष्याच्या कृपेमध्ये आणि दयेमध्ये वाढण्यासाठी निवडलेलं आहे. In 1 John chapter 1 verse 7, the word of God says, पहिले योहान 1:7 मध्ये देवाचं वचन सांगतं. 1 John chapter 1 verse 7, पहिले योहान 1:7 मध्ये देवाचं वचन but सांगतं. if we walk in the light as he is in the light, we have fellowship one with another, and the blood of Jesus Christ, his son, cleanseth us from all sins. पण जसा तो प्रकाशात आहे तसं जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. We need to grow in the light. आम्हाला प्रकाशामध्ये वाढलं पाहिजे. Light is to bless others. प्रकाश इतरांना आशीर्वाद करण्यासाठी आहे. Light is to shine so that those who are in darkness can find the way. प्रकाश समजण्यासाठी आहे जेणेकरून हा प्रकाश जे अंधकारामध्ये आहेत त्यांच्यासाठी मार्ग निर्माण करेल. And if we read from 1 Peter chapter 2 verse 1 to 8, आणि पहिले पेत्र 2 अध्याय वचन 1 ते 8 जर आपण वाचलं we find that how we are chosen by Almighty God. आपल्याला समजतं की कशा प्रकारे सर्वसमर्थ देवाने आपल्याला निवडलं आहे. Almighty God has chosen through the Lord Jesus Christ सर्वसमर्थ देवाने आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे निवडलं आहे that in our daily life, की आमच्या दैनंदिन जीवनामध्ये in our casual talk, आमच्या सहज बोलण्यामध्ये in our response to any given situation, कुठल्याही परिस्थितीला प्रतिसादामध्ये in our reaction to any trouble that comes on our way, कुठलाही त्रास आमच्या मार्गी येतो त्याला आम्ही जो प्रतिसाद देतो त्यामध्ये are we speaking the words of God? आम्ही देवाचे शब्द बोलत आहोत का? Are we speaking the faith of God? आम्ही देवाचा विश्वास बोलत आहोत का? Are we speaking the grace of God? आम्ही देवाची कृपा Are बोलत we आहोत का? speaking the kindness of God? आम्ही देवाचं कनवाळू पण बोलत आहोत का? Or we are just like others groping in the darkness? का आम्ही इतरांसारखंच अंधकारामध्ये गुरफटलेलो आहोत? That's why Jesus said, म्हणून येशूने म्हटले let your light so shine before men, तुमचा प्रकाश त्यांच्या पुढे असा पडू द्या that they may see your good works and glorify the Father which is in heaven. की त्यांनी तुमचे सत्कृत्य पाहून स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. Many times we do good works, पुष्कळदा आम्ही चांगले कृत्य करतो but Father in heaven is not glorified. परंतु स्वर्गीय पित्याचं गौरव होत नाही. We do good works आम्ही चांगले कृत्य करतो to promote ourselves, स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी, to pat our own back, स्वतःला पाठ थोपटून घेण्यासाठी and to expect people to praise us. आणि अपेक्षा करतो की लोकांनी आमचं कौतुक And करावं. if people do not praise us, आणि जर लोक आमचं कौतुक करत नाही, if the authorities do not praise us, अधिकारी आमचं कौतुक करत नाही, if the congregation does not praise जर us, मंडळी आमचं कौतुक करत नाही, then we cease to do good works. मग आम्ही चांगले कृत्य करणं थांबवतो. And we say, even after I am doing so nicely, so much, yet no one takes care of me, no one takes notice of it. आणि मग आम्ही म्हणतो की एवढं सत्कृत्य करून सुद्धा कोणच माझी नोंद घेत नाही. And that will bring darkness in the mind of the people. आणि हेच लोकांच्या मनामध्ये अंधकार आणतं. Look of the life of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पहा. He grew तो as a वाढला human being, मनुष्य या नात्याने, but always he was connected with God. परंतु तरी प्रत्येक वेळेस तो देवासंती संलग्न होता. He said about himself, तो स्वतःबद्दल बोलला, I do whatever I do, that I see what Father does. मी जे काही पिता करताना पाहतो तेच मी करतो. He said many times पुष्कळ वेळा तो बोलला, that I don't speak of my own. मी स्वतःहून बोलत नाही. Whatever Father tells me, I speak. जे काही पिता मला बोलण्यासाठी सांगतो ते मी बोलतो. So he always connected himself with Father. येशू ख्रिस्ताने स्वतःला सदैव पित्यासंती संलग्न केला आहे. And therefore, we have no choice but connect ourselves with the Lord Jesus Christ
through the Holy Spirit. आणि म्हणून पवित्र आत्म्याद्वारे पित्यासंती संलग्न होण्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही. Peter says, let us grow. पेत्र म्हणतो आपण वाढू. Therefore, let us grow in the knowledge of God. म्हणून आपण ज्ञानामध्ये वाढू. Grow in grace and in the knowledge of our Lord Jesus Christ, Savior Jesus Christ. आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. Peter is advising the church. पेत्र मंडळीला सल्ला देत आहे. Why? का? Because he had been with the many ups and downs in his life. कारण का पेत्राच्या जीवनामध्ये पुष्कळ उतार चढाव आले. But when he was filled with the Holy Ghost, पण ज्यावेळेस तो पवित्र आत्म्याने भरून गेला, his life was totally changed. त्याचं जीवन पूर्णपणे बदललं. And he became the spokesman, first preacher on the day of Pentecost. आणि म्हणून तो पेंटिकॉस्टच्या दिवशी पहिला वक्ता झाला. So what is the grace, the spiritual grace? मग आध्यात्मिक कृपा म्हणजे काय? We need to be fruitful in spiritual grace. आम्हाला आध्यात्मिक कृपेमध्ये फळद्रूप झालं पाहिजे. In 2 Corinthians chapter 9 verse 10 the word of God says, दुसरे करीत 9:10 मध्ये देवाचं वचन सांगतं. 2 Corinthians chapter 9 verse 10, दुसरे करीत 9वा अध्याय वचन 10. the word of God tells, now he that ministereth seed to the sower both minister bread for your food and multiply your seed sown and increase the fruits of your righteousness. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवेल व ते बहुगुणित करेल आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल. God wants to use us both ways देवाला आम्हाला दोन्ही प्रकारे उपयोगात आणायचं आहे. to bring seeds to the eater जो खाणारा आहे त्याला बी देण्यामध्ये and to the seed to the sower. आणि पेरणाऱ्याला बी देण्यामुळे. So sower is the person who is becoming blessing to others. पेरणारा इतरांसाठी आशीर्वाद होत आहे Eater is selfish person. आणि खाणारा हा स्वार्थी आहे. Same bread, same seed, तेच बीज, same seed, you grind it and you eat the bread, that's all. आणि तेच बी तुम्ही ते दळता आणि त्याची भाकर करून खाता आणि तिथं ते बी संपतं. You are satisfied at that particular time. त्यावेळेस तुम्ही विशिष्ट वेळेस तुम्ही समाधानी होता. But the seed is separated परंतु ते बी हे वेगळं केलं जातं for farmers शेतकऱ्यासाठी, that they can sow it again जेणेकरून ते बी पुन्हा ते and पेरतील to become blessing to आणि others. ते अनेकांसाठी आशीर्वाद There होईल. are two kinds of Christians. दोन प्रकारचे ख्रिस्ती आहेत. Those who are asking, God bless me, bless me, bless me, give me bread to eat. जे म्हणतात देव मला आशीर्वाद दे, मला आशीर्वाद दे, मला भाकर खाण्यासाठी दे, They are asking for themselves. ते स्वतःसाठी मागत आहे. But there are others. परंतु दुसरे आहेत, Lord, bless me to make me a blessing. ते म्हणतात देवा आम्हाला आशीर्वाद कर जेणेकरून आम्ही इतरांसाठी आशीर्वाद होऊ. I want to eat the bread also. मला भाकर देखील At खायची the आहे same time, I want to give the seed to the farmer आणि त्याच वेळेस मला शेतकऱ्याला पेरणाऱ्याला ते बी द्यायचं आहे so that they can sow the seed जेणेकरून ते बी पेरतील and bless others. आणि इतरांना आशीर्वाद करतील. We need to grow in our spiritual life. आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये वाढलं पाहिजे. We need to be fruitful in our spiritual life. आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये फळद्रूप झालं That's पाहिजे. why Peter says, grow in the grace and the knowledge of our Lord and Savior Jesus म्हणून Christ. पेत्र म्हणतो आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये आणि ज्ञानामध्ये वाढत जा. Ephesians chapter 4 verse 15 the word of God says. इफिसकरास पत्र 4 अध्याय वचन 15 मध्ये देवाचं वचन Ephesians सांगतं. chapter 4 verse 15. इफिसकरास पत्र 4 अध्याय वचन 15. But speaking the truth in love may grow up into him in all things which is the head, even Christ. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्राप्त सर्व प्रकारे वाढावे. We need to grow in the truth of the Lord Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या सत्यामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. Most of the people are very much grown in the worldly knowledge. बहुतेक लोक जगी ज्ञानामध्ये वाढतात. They are grown into the worldly talents. जगी कलागुणामध्ये वाढतात And they cannot become blessing to others. आणि ते इतरांना आश्रयित होऊ शकत नाही. They just do the ministry
as presentation. ते एक प्रकारे प्रसारण म्हणून सेवा करतात. When I was thinking about the Lord Jesus Christ, ज्यावेळेस मी येशू ख्रिस्ताबद्दल विचार करत होतो, he never promoted himself. त्यांनी स्वतःचा प्रसार कधीच केला नाही. He never propagated himself. त्यांनी स्वतःबद्दल जाहिरात कधी केली नाही. He never dressed separately than the others. तो इतरांपेक्षा एक वेगळा पोशाखामध्ये नव्हता. He did not have Quabs or WWF people around him. त्याच्या भोवती अंगरक्षक नव्हते. Why? का? Because he was so common that common of the common person can approach him. कारण तो इतका सर्वसामान्य होता, जेणेकरून सर्वसामान्यामधल्या सर्वसामान्य व्यक्ती सहजपणे त्याच्या संगती संपर्क साधू शकतो. Paul says, पाऊल म्हणतो, speaking the truth in love may grow up into him in all things, which is the head, even Christ. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्राप्त सर्व प्रकारे वाढावे. We need to speak in love. आम्हाला प्रीतीमध्ये बोललं पाहिजे. Truth has to be said, सत्य सांगितलं पाहिजे, but in love. परंतु प्रीतीमध्ये, Not as a judgment, फक्त न्याय करण्यामध्ये नाही, not as a criticism, फक्त टीका करण्यामध्ये नाही, but full of love of Christ. परंतु ख्रिस्ताच्या प्रीतीने भरून आम्हाला सत्य सांगितलं And पाहिजे. Paul says, in all things, आणि पौल म्हणतो सर्व गोष्टीमध्ये, in all things, सर्व प्रकारे we need to speak in love. आम्हाला सत्यामध्ये बोललं पाहिजे, In First प्रीतीमध्ये बोललं पाहिजे. Thessalonians chapter 3, verse 12, पहिले थेसल 3:12 मध्ये म्हटलं आहे, the word of God says, देवाच्या वचनात First सांगितलं आहे. Thessalonians chapter 3, verse 12, पहिले थेसल 3:12, and the Lord make you to increase and abound in love one towards another and toward all men, even as we do toward you. आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांबरोबर व सर्वांवर वाढवून विपुल करो. Paul is encouraging the church. पाऊल मंडळीला उत्तेजित करत We आहे. need to love one another, आम्हाला एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. no matter who we are. मग आम्ही कोणी असो, But because we carry the name of the Lord Jesus Christ, परंतु आम्ही येशू ख्रिस्ताचं नाव आम्ही घेतो म्हणून we have no choice but to love one another. आम्हाला एकमेकांवर प्रीती केल्याशिवाय पर्याय नाही. That's why I'm trying to remind myself over and over and over and over and over and over again from the Matthew's Gospel chapter 7 verse 21 म्हणून मी स्वतःला वारंवार आठवण करून देतो मत्ते 7:21 मधून, that not everyone that says me Lord Lord shall enter the kingdom of जे God, प्रत्येक जण प्रभूजी म्हणतील त्यांचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होईलच but असं नाही, whosoever believeth on me, परंतु जे माझ्यावर विश्वास ठेवतात, whosoever doeth according to the word of God, जो देवाच्या वचनाप्रमाणे करतो, shall enter in the kingdom of God. त्यांचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश In होईल. that day, त्या दिवशी so many will come. पुष्कळ जण येतील. Lord, Lord, haven't we preached in your name? ते म्हणतील, प्रभूजी आम्ही तुझ्या नावामध्ये उपदेश केला नाही का? Lord, Lord, haven't we casted demons in your name? तुझ्या नावामध्ये आम्ही भूते काढले नाही का? Lord, Lord, haven't we done great things in your name? तुझ्या नावामध्ये महत्कृत्य केले नाही का? And Jesus says, आणि येशू म्हटला, that day त्या दिवशी I will strictly tell them, मी त्यांना निश्चित सांगेन, I never knew you. मला तुम्ही माहित नाही. O ye evildoers, depart from me. अहो अनाचार करणाऱ्यांनो तुम्ही माझ्यापासून निघून जा. When I read this over and over again, ज्यावेळेस मी वारंवार वाचतो, I examine myself मी स्वतःचं परीक्षण करतो and I say, Lord, आणि मी म्हणतो, प्रभू keep me humble all the time. मला सदैव नम्र ठेव. Let me be humble and let me be available for everyone. मी स्वतःला नम्र करावं आणि इतरांसाठी उपलब्ध राहावं Let असं me तू कर. not become so higher that no one can approach me. मला स्वतःला इतकं उंच करू देऊ नको की कोणीच माझ्याकडे येऊ शकणार नाही. The way I dress, ज्याप्रमाणे मी कपडे घालतो, the way I move. ज्याप्रमाणे मी वावरतो, Jesus, येशू the Son of God, देवाचा पुत्र, lived a total human life. त्याने पूर्णपणे मनुष्य म्हणून जगला. He could not be even recognized by his enemies. आणि त्याचे शत्रू देखील त्याला ओळखू शकले नाही. And they got hold of Judas Iscariot, आणि त्यांनी येहुद्याला धरलं,
who had the lust of the money. ज्याला पैसाचा लोभ होता. And they told him, show us who is Jesus. त्यांनी यहुदाला म्हटलं की आम्हाला दाखव येशू कोण आहे. And Judas knew who Jesus was आणि यहुदाला माहित होतं येशू ख्रिस्त कोण आहे, because he was in the fellowship of Jesus Christ. कारण तो येशू ख्रिस्ताच्या सहवासात होता. Being fellowship in Jesus Christ, येशू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये असणं, being activated in all the miracles of Jesus येशू Christ, ख्रिस्ताच्या सर्व चमत्कारामध्ये तो त्या ठिकाणी कार्यरत होता. being witness to everything that Jesus did, येशू ख्रिस्ताने जे काय केलं त्याचा जो साक्षी होता, being the person who heard what Jesus has spoken. येशू ख्रिस्ताने जे बोललं आहे ते ऐकण्यामध्ये तो होता त्या ठिकाणी. तरीही Because his mind was for the lust of money, त्याचं मन द्रव्याच्या लोभाकडे असल्या कारणाने he was easily trapped by enemy. तो सहजपणे शत्रूच्या जाळ्यामध्ये सापडला. Christian people, ख्रिस्ती लोकांनो, church, मंडळी, my brothers and sisters, माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, are we like Judas Iscariot? आम्ही यहुदा इस्करियोत सारखा आहोत का? Though he was with Christ, जरी तो ख्रिस्ता बरोबर होता, though he was prominent disciple of Jesus Christ, जरी तो येशू ख्रिस्ताचा प्रमुख शिष्य होता, there were 12 prominent disciples. 12 येशू ख्रिस्ताचे प्रमुख शिष्य होते. When Jesus was asking them, do you love me? ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या प्रीती करता का? What do you think about me? तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता? They compared Jesus with others, prophets. त्यांनी येशू ख्रिस्ताची तुलना इतर संदेशांशी केली. But Jesus says, what do you think about me? परंतु येशू ख्रिस्त म्हटला की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता? No one could say anything. कोणालाच काही सांगता आलं नाही. Even Judas also was quiet. आणि यहुदा देखील त्यावेळेस शांत होता. But Peter had a connection with heaven. परंतु पेत्राचं स्वर्गासंती संलग्न होता. And he connected himself with heaven. त्याने स्वतःला स्वर्गासंती संपर्क साधला. And he said, God, Father, तो म्हटला, देव पिता, I want to give the answer of this question of your son Jesus Christ. देव पिता, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे. This is not mentioned in the Bible, हे देवाच्या वचनामध्ये सांगितलं नाही, but this must have happened there. पण तसं ते घडलं असेल. And after a pause of some time, आणि मग काही वेळाच्या विश्रांतीनंतर Peter says, thou art the son of God, Christ. पेत्र म्हटला, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. And immediately Jesus responded, आणि ताबडतोब येशू ख्रिस्ताने प्रतिसाद दिला, on this rock I will build my church. ह्या खडकावर मी माझी मंडळी The रचेन gates of hell shall not prevail against it. आणि अधोलोकाच्या द्वाराच्या त्यापुढे काहीच चालणार नाही. And then Jesus said मग येशू म्हटला to Peter, पेत्राला, I will give you the keys of the heaven and earth. तुला मी स्वर्गाच्या पृथ्वीच्या किल्ले देईल. When Jesus said this, जेव्हा येशू ख्रिस्ताने म्हटलं, you read in Matthew's Gospel chapter 16. मत्ते 16 मध्ये तुम्ही वाचा, You read this. तुम्ही ते वाचा. When Peter was given the authority and keys of heaven and earth, ज्यावेळेस पेत्राला अधिकार देण्यात आला, त्याला स्वर्गाच्या पृथ्वीच्या किल्ले देण्यात आला, then Jesus spoke about his crucifixion. मग येशू ख्रिस्ताने स्वतःच्या वधस्तंभी जाण्याबद्दल सांगितलं. Then Jesus said, pretty soon I will have to go in Jerusalem and suffer for whole world. आणि मग येशू ख्रिस्त म्हटलं की लवकरच मला यरूशलेमला जायचं आहे आणि संपूर्ण जगासाठी दुःख सहन करायचं आहे. What happened to Peter? मग पेत्राला काय झालं? Peter handled Jesus. पेत्राने येशू ख्रिस्ताला हाताळलं. And he said, as long as I am there, पेत्र म्हटला, जोपर्यंत मी आहे no one can touch you. कोण तुला स्पर्श करू शकणार नाही. Even the Son of God was given this assurance by Peter. देवाच्या पुत्राला देखील पेत्राने हे आश्वासन दिलं. And Peter handled Jesus for his own because he got the keys. पेत्राला किल्ले मिळाले म्हणून त्याने येशू ख्रिस्ताला हाताळलं. And Jesus shook his hand येशू ख्रिस्ताने त्याचा हात झटकला and turned unto him. आणि पेत्राकडे वळाला. And to same Peter, आणि त्याच पेत्राला तो म्हणाला, Jesus said, "O Satan, get thee behind me." येशू म्हटला, अरे सैताना माझ्या मागे हो. So church, मंडळी, we may be very good. आम्ही फार चांगले असू, We may be good preacher. आम्ही फार चांगले We उपदेशक may असू, be having good ministry. आमची चांगली सेवा असेल, But if that is built around us परंतु जे स्वतः भोवती असेल, for our own benefits, आमच्या स्वतःच्या फायद्यासाठी, the time will come. वेळ अशी येईल, We may fall
in the category of either Judas Iscariot or Peter. आपण एकतर यहुदाच्या गटामध्ये सापडू नाही तर पेत्राच्या गटामध्ये सापडू. Peter made mistakes, पेत्राने अनेक चुका केल्या, but परंतु when Jesus said to Peter, ज्यावेळेस येशूने पेत्राला म्हटलं, when I will be arrested ज्यावेळेस मला धरून देण्यात येईल before cock crows, आणि कोंबडा आरवण्या अगोदर you will deny me 3 times. तू मला 3 वेळा नाकारशील. And when third time Peter denied, आणि ज्यावेळेस तिसऱ्या वेळा पेत्राने नाकारलं, cock crowed. कोंबडा हरवला And Jesus looked at Peter. आणि येशूने पेत्राकडे And पाहिलं the word of God says, आणि देवाच्या वचनात when सांगितलंय, Jesus looked at Peter and Peter looked at Jesus, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने पेत्राकडे पाहिलं, पेत्राने येशू ख्रिस्ताकडे पाहिलं, Peter went away and cried bitterly and repented. आणि पेत्र जाऊन मोठ्याने रडला आणि पश्चाताप केला. Judas Iscariot didn't do that. यहुदा इस्करियोतीने ते केलं नाही. Judas Iscariot, when he thought that when I hand over Jesus to people, Jesus will deliver himself. यहुदाला वाटलं की ज्यावेळेस मी येशू ख्रिस्ताला लोकांना धरून देईल त्यावेळेस येशू ख्रिस्त स्वतःला मुक्त करेल, Because he has seen Jesus depart from the crowds. कारण का त्याने येशू ख्रिस्ताला पाहिलंय की येशू ख्रिस्त जमावातून बाहेर गेला. So he thought that this time also Jesus will disappear. तर यहुदाला वाटलं ह्यावेळेस देखील येशू ख्रिस्त त्याचप्रमाणे गायब होईल. But when he saw Jesus handed himself over to the enemies, परंतु ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की येशू ख्रिस्ताने स्वतःला त्या शत्रूच्या हातामध्ये सोपून दिला आहे, Judas could not control himself. यहुदा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. He went in the temple, तो मंदिरात गेला, gave that money back to the high priest. या मुख्य याजकाला ते पैसे दिले And the high priest refused to accept that money. आणि याजकाने ते पैसा स्वीकारण्यासाठी नाकारलं. Money was from the temple. पैसे मंदिरातून होते. It was a bribe given to Judas. यहुदाला ती लाच देण्यात आली. But now when Judas went to return that money, परंतु यावेळेस ज्यावेळेस यहुदा पुन्हा ते पैसे परत करण्यासाठी गेला high priest said, I cannot take this money of the wages of blood. आणि मग मरणाचं वेतन म्हणून जो पैसा आहे तो मी स्वीकारू शकत नाही. रक्ताचं वेतन म्हणून जे पैसा आहे ते मी स्वीकारू शकत नाही. And word of God said Judas threw that money in the temple, देवाच्या वचनात सांगितलं की यहुदाने ते पैसे मंदिरात फेकले. went away and hanged himself. तो बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास दिला. 2 disciples. 2 येशूचे शिष्य. Church, मंडळी, what kind of person we are? आम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहोत? Are we like Judas Iscariot? आम्ही यहुदा इस्करियोतासारखे आहोत का? Or are we like Peter? आम्ही पेत्रासारखे आहोत? Peter repented पेत्राने पश्चाताप केला, and Jesus built him up. येशू ख्रिस्ताने त्याला वाढवलं. There may be weaknesses in our lives. आमच्या जीवनामध्ये अशक्तपणा असतील, No one is perfect. कोणीच परिपूर्ण नाही, Neither I am perfect. मी देखील परिपूर्ण नाही. But when we परंतु come to the Lord Jesus Christ, ज्यावेळेस आम्ही येशूकडे येतो, He says, Come unto me, O ye heavy laden. तो म्हणतो, अहो कष्टी भारा करत जाणव तुम्ही सर्व मजकडे या, I will give you rest. म्हणजे मी तुम्हाला विश्रांती When देईल. Jesus touches our life, ज्यावेळेस येशू ख्रिस्त आमच्या जीवनाला स्पर्श no करतो, matter who becomes our enemy, मग कोणी आमचा शत्रू असो, let us speak and grow in the love of God. आपण वाढावं आणि ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये एकमेकांसंती बोलावं. Speak in love with one another. एकमेकांसंती प्रीतीमध्ये बोला. In Hebrews chapter 6, the word of God says, इब्रिलोकास पत्र 6 अध्यायामध्ये देवाच्या वचनात सांगितलं आहे. Hebrews chapter 6, इब्रिलोकास पत्र 6 अध्याय verse 1. आणि वचन 1, And the word of God encourages us. देवाचं वचन आम्हाला उत्तेजन देतं. Therefore, leaving the principles of the doctrine of Christ, let us go on unto perfection, not laying again the foundation of the repentance from the dead works and of faith towards God. तेव्हा निर्जीव कृत्याबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्याचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयी प्राथमिक बाबी संबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. Writer says we need to grow. लेखक म्हणतो आम्हाला वाढलं पाहिजे. Let us not linger around with these
baptism in the water, baptism and the repentance and the faith in God. पश्चाताप, विश्वास, बाप्तिस्मा ह्या मूलभूत गोष्टीमध्ये आम्ही These त्या are ठिकाणी फिरू नये. primary things. या प्राथमिक गोष्टी आहेत And primary things will not make us to go to heaven. आणि प्राथमिक गोष्टी आम्हाला स्वर्गाकडे नेणार नाही, But we need to grow परंतु आम्हाला वाढलं पाहिजे. to the perfection that Christ is expecting from us. ख्रिस्त जे आमच्याकडून प्रौढता अपेक्षित होतो त्या प्रौढतेपर्यंत आम्ही वाढलं पाहिजे. Let us allow ourselves to grow. स्वतःला आम्ही वाढण्यासाठी वाव देऊया. Let us connect ourselves with the Word of God. देवाच्या वचनासंती आम्ही स्वतःला संलग्न करू. When we connect ourselves with the Word of God, ज्यावेळेस आम्ही स्वतःला देवाच्या वचनासंती संलग्न we करतो, can see the power of God and supernatural power of the Holy Ghost start working in our lives. आपण पाहूया की देवाचं अलौकिक सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कार्यान्वित होईल. 1 Peter chapter 2 verse 2, the Word of God says. पहिले पेत्र 2:2 मध्ये देवाच्या वचनात सांगितलं 1 आहे. Peter chapter 2 verse 2. पहिले पेत्र 2:2 As newborn babies, desire the sincere milk of the word that ye may grow thereby. तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बाळकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा. Let us grow in the word of God. देवाच्या वचनामध्ये आम्ही वाढू. Let us put our life into the word of God. आपलं जीवन देवाच्या वचनाप्रमाणे जगू. Let us do the action of the word of God. देवाच्या वचनाप्रमाणे कृती करू. Because Jesus said, कारण की येशूने म्हटलं आहे, Jesus said, येशूने म्हटलं आहे, heaven and earth shall pass away, आकाश व पृथ्वी नाहीशी but होतील, not the single dot or iota shall pass away without being fulfilled. परंतु पूर्ण झाल्याशिवाय एक कानानं मात्रा देखील देवाच्या वचनाचा ढळणार नाही. Word of God is very important. देवाचं वचन फार महत्वाचं आहे. This is our daily bread. हे आमची दररोजची भाकर आहे. Our everything must be surrounded with the word of God. आमचं सर्व काही देवाच्या वचनाभोवती असलं पाहिजे. Whatever we think or whatever we do जे काय आम्ही करतो, or think जे काय आम्ही विचार करतो, should be connected with the word of God, ते सर्व देवाच्या वचनाच्या संलग्नात असलं पाहिजे. because we are to grow as the word of God grows. कारण आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे वाढलं पाहिजे. That's why Peter says, म्हणून पेत्र बोलतो, grow in the grace and the knowledge of our Savior Jesus Christ. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये व ज्ञानामध्ये वाढत जा. Let us not run away here and there. इकडं तिकडं धाव घेऊ नये. Many people are runners. पुष्कळ लोक दिसत धावणारे आहेत. They are living the life of the frogs. बेडकाचं जीवन जगतात ते. From this pond to that pond. या डबक्यातून दुसऱ्या From that डबक्यात, pond to that pond. त्या डबक्यातून दुसऱ्या डबक्यात, Never satisfied. कधीच समाधानी नाही. Many people are church goers, church changers. पुष्कळ लोक मंडळ्या बदलतात. From this church to that church, from that church to that church, from that church to that church. ह्या मंडळीतून त्या मंडळीमध्ये, त्या मंडळीतून त्या मंडळीमध्ये. And what they do? काय करतात ते? They criticize. टीका करतात. They judge the church. मंडळीचा न्याय करतात. They say this church is not holy. ते म्हणतात की ही मंडळी पवित्र नाही, And I want more holiness. आम्हाला अधिक पवित्रता पाहिजे. There is no church on the face of the earth which is holy. कुठलीच मंडळी पृथ्वी तलावर पवित्र नाही. Word of God is holy. देवाचं वचन पवित्र आहे. Let us connect ourselves with the word of God. आपण स्वतःला देवाच्या वचनासंती संलग्न And करू. where God planted us, आणि ज्यावेळी देवाने आम्हाला स्फूर्ती दिली आहे, when God has planted us, पेरलं आहे, देवाने आम्हाला पेरलं आहे, let us be there, आम्ही त्या ठिकाणी असलं पाहिजे, grow there, त्या ठिकाणी वाढलं and पाहिजे become fruitful, आणि त्या ठिकाणी फळद्रूप झालं पाहिजे and become blessing to others. आणि इतरांसाठी आश्रयित झालं पाहिजे. There are people in the word of God असे काही लोक आहेत देवाच्या वचनामध्ये, that they have become blessing to others. ते अनेकांसाठी आश्रयित झाले आहेत. In 1 Samuel chapter 2, पहिले शमूएल 2रा अध्याय verse 26, the word of God says, वचन 26 मध्ये देवाच्या वचनात सांगितलं आहे. 1 Samuel chapter 2, verse 26. पहिले शमूएल 2रा अध्याय वचन 26, And the word of God says, देवाच्या वचनात सांगितलं आहे, and the child Samuel grew on and was in the favor both with the Lord and also with men. इकडे शमूएल बाळ हा वाढत गेला, परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते. Samuel, शमूएल, the word of God gives us the encouragement. देवाचं वचन आम्हाला उत्तेजन The देतं. child Samuel grew on and was in favor both with the
Lord and also with men. इकडे शमूएल बाळ हा वाढत गेला, परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते. If we are connected with the word of God, जर आम्ही देवाच्या वचनासंती संलग्न आहोत, God is going to help us to grow in the favor of man and God. देव बाप आम्हाला मनुष्य आणि परमेश्वर याच्या कृपेमध्ये वाढण्यासाठी सहाय्य करणार आहे. The word of God says in Luke's Gospel chapter 1 verse 80. लूक कृष्णवर्तमान पहिला अध्याय वचन 80 Gospel of Luke chapter 1 verse 80. लूक कृष्णवर्तमान पहिला अध्याय वचन 80 मध्ये देवाचं वचन सांगितलं आहे. This speaks about John the Baptist. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल सांगितलं आहे. And the word of God says here, देवाचं वचन या ठिकाणी and सांगितलं the आहे, child grew and waxed strong in spirit and was in the desert till the day of the shiving of Israel unto Israel. तो बाळक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्रायलास प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला. Hallelujah. हालेलुया. John the Baptist also grew. आणि बाप्तिस्मा करणारा योहान देखील वाढत गेला. Jesus Christ has grown. येशू ख्रिस्त देखील वाढत गेला. In Acts chapter 9 verse 22 the word of God says, प्रेषित 9:22 मध्ये देवाच्या वचनात सांगितलं आहे. Acts chapter 9 verse 22, प्रेषित 9:22 the word of God tells us, देवाचं वचन आम्हाला सांगतं, but Saul increased the more in strength and confounded the Jews which dwelt at Damascus, proving that this is very Christ. पण शाऊलाला तर अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि येशू हाच ख्रिस्त आहे असे सिद्ध करून तो दिमिश्कात राहणाऱ्या यहुदी लोकांना कुटीत करीत गेला. When Saul was transformed, ज्यावेळेस शाऊलाचं परिवर्तन झालं, he grew in the knowledge of God. तो देवाच्या ज्ञानामध्ये वाढत गेला. In 2 Thessalonians chapter 1 verse 3 the word of God says, दुसरे थेसल 1:3 मध्ये देवाच्या वचनात सांगितलं आहे. it is an encouragement to us. हे आपल्याला उत्तेजन देण्यात येत आहे. 2 Thessalonians chapter 1 verse 3, दुसरे थेसल पहिला अध्याय वचन 3, we are bound to thank God always for you, brethren, as it is meet, because that your faith groweth exceedingly, and the charity of every one of you all towards each other aboundeth. देवाच्या वचनात सांगितलं, बंधूनो तुम्ही सर्वदा आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकार स्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवर विपुल प्रीती होत आहे. What a powerful word किती सामर्थ्यशाली वचन आहे. that Paul saying to this church, पाऊल या मंडळीला म्हणत आहे, that let us grow exceedingly आपण विपुलतेने वाढत जाऊ in charity of every one of you all towards each other aboundeth. प्रीतीमध्ये आणि एकमेकांसाठी तुम्ही सहनशील व्हा. When we grow in the knowledge of Christ, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये वाढतो, when we grow in the grace of God, ज्यावेळेस आम्ही देवाच्या कृपेमध्ये वाढतो, no matter who you are, व तुम्ही कोणी असो, you don't have to become pastor for that. तुम्हाला त्यासाठी पाळक झालंच पाहिजे You असं don't नाही. have to become evangelist for that. तुम्ही त्यासाठी सुवार्तिक झालंच पाहिजे असं नाही. You just be who you are. तुम्हाला फक्त तुम्ही जे आहात तसे You राहा. just be who you are तुम्ही जसे आहात तसे राहा and allow Christ to touch your life. आणि ख्रिस्ताला तुम्हाला स्पर्श करण्यासाठी पाहू द्या And you will grow in the word of God. आणि तुम्ही देवाच्या वचनामध्ये वाढाल, You will grow in the knowledge of God. देवाच्या ज्ञानामध्ये तुम्ही वाढाल And you will become fruitful to others. आणि तुम्ही अनेकांसाठी You will फळद्रूप व्हाल. become blessing to others. तुम्ही अनेकांसाठी आश्रयित व्हा. May God touch you in these days. या दिवसामध्ये देवबाप तुम्हाला स्पर्श करो And may the word of God become your priority in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन सर्व अधिक व्हावं. Let the word of God be your lifestyle. देवाचं वचन हे तुमची जीवनशैली हो. Let the word of God not just for speaking sake, देवाचं वचन फक्त बोलण्यापुरतंच नव्हे, not just for preaching sake, फक्त उपदेश करण्यापुरतंच नव्हे, not just for giving testimony sake, फक्त साक्ष देण्यापुरतेच नव्हे, but everyday life. परंतु दैनंदिन जीवनामध्ये If your life is connected with the word of God day to day, जर तुमचं जीवन देवाच्या वचनासंती दररोज संलग्न असेल, God will make you to grow देव बाप तुम्हाला वाढवेल and God will make you
to become fruitful. आणि देव बाप तुम्हाला अनेकांसाठी फळद्रूप करेल And we shall be able to fulfill the word of God. आणि आम्ही देवाचं वचन पूर्ण करू शकू. As Peter says, ज्याप्रमाणे पेत्राने म्हटलंय, let us grow and in the grace and the knowledge of our Savior Lord Jesus Christ. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि कृपेत तुम्ही वाढत जा. Time has come. वेळ आली आहे. Evil things are coming. वाईट गोष्टी येत आहेत. Darkness is spreading. अंधकार प्रसरत आहेत. God has chosen us to be the light. देवाने आम्हाला प्रकाश म्हणून निवडला आहे. Therefore, walk in the light as He is in the light. म्हणून जसा तो प्रकाशात आहे तसं आपण प्रकाशात चालावं. Let us not compromise our life with anything, आपलं जीवन कशाने तडजोड करू नये, but allow God's word to be activate in our life. पण देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये कार्यरत होण्यासाठी And I भाव देऊया. guarantee you, आणि मला तुम्हाला खात्री द्यायची your आहे, life will grow and you will become blessing to others by being fruitful. तुमचं जीवन वाढेल आणि तुम्ही इतरांसाठी फळद्रूप होण्याद्वारे आश्रयित व्हाल. Let us pray. आपण प्रार्थना करू. Gracious, loving Heavenly Father, कृपाळू परमेश्वर पित्या, we thank you for your word. तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, God, for helping us to understand what is your heartbeat is. तुझ्या हृदयाचे स्पंदन काय आहे हे समजण्यासाठी आम्हाला सहाय्य केलं म्हणून तुझे आभार मानतो. Lord, as we have seen in the life of Jesus Christ, येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आम्ही पाहिलं असताना, when he lived a total human life, ज्यावेळेस येशू ख्रिस्त पूर्णपणे मनुष्य म्हणून जगला, just like we are, जसं आम्ही आहोत तसं, and yet because he was connected with word of God, तरी येशू ख्रिस्त वचनाने संलग्न असल्या कारणाने, because he was connected with your words, तरी येशू ख्रिस्त तुझ्या वचनाने संलग्न असल्या कारणाने he grew in the knowledge and the strength in the favor of man and God. तो शरीराने, ज्ञानाने देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढला. God, help us to grow like Christ grew. देवा आम्हाला सहाय्य कर ख्रिस्तासारखं वाढण्यासाठी. Help us to grow as Samuel grew. शमूएलप्रमाणे आम्हाला वाढण्यासाठी सहाय्य कर. Help us to grow as John the Baptist grew. बाप्तिस्मा करणारा जसा वाढला तसं आम्हाला वाढण्यासाठी सहाय्य Help us to कर. grow as Paul grew. पाऊल जसा वाढला तसं वाढण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. We humble ourselves and dedicate our life to you. आम्ही स्वतःला नम्र करतो, आमचं जीवन तुझ्यात स्वाधीन करतो. Come and touch and pour out your supernatural power in our life. ये आम्हाला स्पर्श कर, सामर्थ्याने आम्हाला भर. In Jesus' precious name we pray. येशूच्या मुलाला मागतो म्हणतो आहे. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all from now and forevermore. Amen. Those who are celebrating their birthdays or wedding anniversary, जे तुमच्या लग्नाचा वाढदिवस आणि वैयक्तिक वाढदिवस साजरा करणार आहात, we would like to sing a song for you. आम्ही तुमच्यासाठी गीत गाऊ इच्छितो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious, loving Heavenly Father, कृपाळू परमेश्वर पित्या, we thank you for your people, those who are going to celebrate their personal birthday this week, तुझे लोक जे वैयक्तिक वाढदिवस या आठवड्यात साजरा करणार आहेत त्यांच्यासाठी तुझे आभार मानतो. and those who are going to celebrate their wedding anniversary this week. आणि जे त्यांचा वैवाहिक वाढदिवस या आठवड्यात आपण साजरा करणार त्यांच्यासाठी आम्ही Give प्रार्थना them करतो. many more personal birthday and many more wedding anniversary. त्यांना अनेक वैवाहिक वाढदिवस, अनेक व्यक्तिगत वाढदिवस दाखव. Fill their life with your blessings. त्यांचं जीवन तुझ्या आशीर्वादाने भर. Fill their life with your supernatural power. त्यांचं जीवन तुझ्या अलौकिक सामर्थ्याने भर. Let your strength, health, wisdom, and knowledge be a part of their life. तुझं ज्ञान, शक्ती, सामर्थ्य त्यांच्या जीवनाचा भाग होऊ दे. Let them grow in your knowledge and your grace. त्यांना तुझ्या ज्ञानामध्ये, तुझ्या कृपेमध्ये वाढव. In Jesus' precious name we pray. येशू ख्रिस्ताच्या मुलांनात मागतो म्हणतो ऐक. Amen. आमेन. God bless you. May God use you. देव बाप तुम्हाला आशीर्वाद करो. देव बाप तुमचा उपयोग करो.